प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी. कुणाला तुच्छ लेखावे जगाला, प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे. खरंच तुम्ही प्रभूची लेकरं आहात. आईवडिलांना प्रिय आहात, गावातल्यांना प्रिय आहात, शिक्षकांना प्रिय आहात, परंतु बाहेरच्या देशातील अमेरिकेतील लोकांना पण तुम्ही प्रिय आहात. अमेरिकेतील अभिजित निलेगावकर साहेबांनी आपल्या शाळेसाठी 10,000 रुपयाची देणगी पाठवली आहे. सगळे त्यांनी कशासाठी पाठवले माहितीत का? की तुम्हाला शिक्षणामध्ये कुठं कमी पडू नये. तुम्हाला केळ्या इकडं बघ बेटा, शिक्षणामध्ये तुम्हाला कुठं कमी पडू नये, तुम्ही कशातच मागं राहू नये. म्हणजे तुमच्यावर एवढं लोक प्रेम करायला लागले. बरोबर आहे, आपल्या देशात तर आहेतच आहे, पण विदेशातील लोक सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला लागले. हो का ग, येणार आहेत म्हणे ते. म्हटले बरं का, यायचं आहे म्हणून. म्हणजे दुसरी पण एक अमेरिकन जोडी आहे, त्यांना सुद्धा वाटलं की आपण गेलं पाहिजे. तर त्यांना काय वाटतं की तुम्ही सर्वांनी खूप चांगलं शिकावं, तुमचं म्हणजे नाव व्हावं. तुम्ही ज्या जाणीवेतून शिकायला, तर आता सध्या शिक्षण सोडायचं नाही. बरोबर आहे नाही? केळ्या कशाला मारून घ्यायलाच पायाला. तर बघा, अशा प्रकारे त्यांनी तुम्हाला मदत पाठवली आहे. आणि ते कुठले आहेत माहिती आहे का? आपल्या शेजारी लातूर आहे ना, लातूर जिल्ह्याचे आहेत ते. आणि लातूर जिल्ह्याचे आहेत, परंतु ते विदेशामध्ये आता सध्या नोकरी करत आहेत. डॅलस टेक्सास अमेरिका इथून त्यांनी आपल्याला पैसे पाठवले आहेत. ते आहेत लातूरचे राहणारे, परंतु लातूरहून त्यांनी 18 वर्ष झाले ते अमेरिकेमध्ये सेटल झाले आहेत. आणि त्यांना माहिती आहे का, 2 मुली आहेत. छान छान सुंदर मुली आहेत त्यांच्या 2. हा बेटा, तुमच्यासारख्याच आहेत त्या. आणि त्यांची एवढी स्वीट फॅमिली आहे, गोड फॅमिली आहे त्यांची. म्हणजे आणि त्यांनी आपल्यासाठी मदत पाठवली आहे. आणि त्यांची आपण सर्वजण खूप खूप आभारी आहोत. आणि त्यांना अशी इच्छा आहे की तुम्ही खूप चांगलं शिकावं. बाहेरच्या देशात असूनही मायदेशाबद्दलचं त्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. तुम्हाला बघून त्यांना त्यांचं लहानपण आठवतं. तुमच्याबद्दल असलेलं प्रेम त्यांच्या त्या बोलण्यातून मला दिसून आलं. आणि त्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा तुमच्या सर्वांना दिल्या आहेत. तुम्हाला खूप सारे आशीर्वाद दिले आहेत. हो का? ते हो, येतील.